एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सरनाईकांच्या कामाचा झपाटा पाहून ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी काही काळापुरतं ही संजय सेठींची या ठिकाणी नियुक्ती केलेली होती। सरनाईकांच्या नियुक्तीमुळे शिंदे आणि फडणवीसांमध्ये दुरावा नसल्याचं स्पष्ट होतंय। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच काही दिवसापूर्वी पाहिलं होतं संजय शेट्टी यांना अध्यक्षपदी निवड झाली होती एसटी महामंडळातर्फे आणि काही दिवसापूर्वी ही निवड होती असं पहिलेही म्हटलं होतं। आणि ज्या प्रकारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक झपाट्याने काम करतायत ते पाहून पुन्हा सरकारने असा निर्णय घेतलेला आहे का एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची निवड केलेली आहे। कारण कामं सुरळीत झाली पाहिजे, कामं मध्ये एक स्पष्टता आलं पाहिजे यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे। काही दिवसापूर्वी अशा बातम्या येत होत्या का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून आता संजय शेट्टी यांना तिथे नेमण्यात आलेलं आहे अशी बातम्या येत होत्या। परंतु हा दुरावा कुठेतरी आता कमी झालेला आहे की दुरावा संपलेला आहे असं आपण बोलू शकतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून आता प्रताप सरनाईक यांना एसटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। पुढे येणाऱ्या कामामध्ये कसलाही दिरंगाई होऊ नये, पुढे येणाऱ्या कामामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी ही भूमिका घेतलेली आहे असं सरकारचं मत आहे। धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।